अथ यस्मात् एकत्वं सुलभं न भवति तस्मात् तदेव कथ्यते. हा शीर्षकच महत्वाचा आहे की ज्यामुळे एकत्व या जगाला सुलभ नाही. एकत्व विभक्त आत्मा हा विषय जगाला माहिती नाही, त्याची अनुभूती माहिती नाही, ती ओळखीची नाही. आणि म्हणून तेच मी या ठिकाणी सांगत आहे, त्याचीच माहिती आचार्य आपणाला देत आहेत असं सांगतात. तमपूर्वक आता जे पाठीमागे सांगितलं तेच काय तेयत विभक्त, एकत्व विभक्त, अभेद रत्नत्रय एकपर्णत मिथ्यात्व रागाती रहितम परमात्मस्वरूपम इत्यर्थः. ते पूर्वोक्त पूर्वी सांगितलेलं जे एकत्व विभक्त म्हणजेच काय अभेद रत्नत्रय एकपर्णत म्हणजेच काय श्रद्धा ज्ञान चारित्र्यमय असा ध्रुव आत्मा. त्याचं दुसरं स्पष्टीकरण काय केलं, मिथ्यात्व रागादी रहित असा ध्रुव आत्मा म्हणजेच काय परमात्मा स्वरूप. आता हे सगळं जरी वर्णन आहे तरी परिणती करून नाही, पर्याया करून नाही. परिणती शब्दाचा अर्थ काय आहे, ते स्वभाव या अर्थी आहे. म्हणजे हे सतत एक लक्षात ठेवायचं आहे. ते द्रव्य आहे, द्रव्याला पाहण्याचे दृष्टिकोन काय सांगते, पर्याय एक दृष्टिकोन किंवा ध्रुव पर्याय. किंवा ध्रुव. तर आता इथे जेव्हा वर्णन केलं तर ह्या ध्रुवाचं काय नाव दिलं, श्रद्धा ज्ञान चारित्र्य हे रत्नाचं हे गुण आहे. त्या मय असणं, परिणती म्हणजे काय, इथं चारित्र्य मय या अर्थी शब्द पडला. हा काही पर्यायवाचक नाही, कारण अनुभूतीचा विषय काही पर्याय नाही ना. अनुभूतीचा विषय कोणता आहे, ध्रुव आहे. जाणीव होते पर्याय, बरोबर आहे. कोणत्याही पदार्थाची जाणीव होईल ती कुठे होईल, पर्यायाने जाणलं जातं. परंतु विषय या रूपाने जेव्हा निक्षेप रूपाने सांगतो, विषय म्हणून सांगतो, ज्ञानाचा विषय, ध्यानाचा विषय, श्रद्धेचा विषय आहे ना, त्याला इथे नाव गेलं परमात्मस्वरूप. यालाच म्हटलं परमात्मस्वरूप. परमात्मस्वरूप, स्वरूप म्हणजे स्वभाव. आणि हे जे सिद्ध पर्याय जी प्रगट झाली आहे ना, सिद्ध पर्याय समजा प्रगट झाली तर तिथे काय आहे, तिथेही द्रव्यकर्म भावकर्म नाहीत. नवकर्म नाहीत है ना, या हे नाहीत. पण हे ध्रुवाती नाहीत. मिथ्यात्व रागादी भाव जे आहेत, मिथ्यात्व रागादी रहित हेही आहे. म्हणजे भावकर्माने रहित, द्रव्यकर्माने रहित कुठे तर ध्रुवात नाही. ध्रुवदृष्टीने त्या द्रव्याला पाहिलं तर त्रिकालवरती शुद्ध असं याचं वर्णन करणार. कारण हे आहे ते कसं आहे, त्रिकालवरती, आणि ते कसं आहे, साधी सुरुवात होऊन गेली, क्षणिक आहे. हे महत्वाचे. म्हणजे सतत जर काही लक्षात ठेवायचं असेल तर हे महत्वाचं आहे. हे तरी इथे स्पष्टीकरण देतात, कारण पुढच्या लक्षात तर कोणता शुद्धात्मा तुम्ही सांगणार त्याचं वर्णनच येत आहे पुढे. तर इथं लोक अडवतील आणि म्हणतील तिथं परिणती शब्द पडलाय म्हणून पर्याय करून वाचा, किंवा काय म्हणतील मिथ्यात्व रागादी रहित शब्द पडला म्हणून हा कार्य परमात्मा घ्या म्हणतील, कार्य समयसार घ्या म्हणतील. पण ते वर्णन नाही. का नाही तर पुढे दिले काय, मी अप्रमत्तही नाही प्रमत्तही नाही है ना. दाहेहम दर्शयेहम, मी ते दाखवेन. असं जे परमात्मा स्वरूप आहे, जो अनुभूतीचा विषय आहे, जो ध्यानाचा विषय आहे, जो सम्यक भोगाचा विषय आहे, तो मी दाखवून देईन है ना. दाखवेन, दाखवेन म्हणजे ते लौकिक सरकार मी तुझं दाखवून देतो तुला असं हे सांगत नाही है ना. म्हणजे त्याचे कशाय आहेत, काय त्याचे द्वेषभाव आहेत. इथं हा भाव नाही. इथं दाखवेन म्हणण्यातला भाव काय, अनुराग भाव आहे, वात्सल्य भाव आहे, विकल्पाची भूमिका आहे, शुभ भाव आहे. आणि त्याचं बघून घेईन किंवा दाखवून देईन म्हणण्यात काय, द्वेष भाव आहे, क्रोध भाव आहे. फरक आहे है ना.
तिथे दाखवेन म्हणजे काय, मी माझ्या स्वरूपात दाखवेन. एक तर अंतरंग परिणती आहे. चेतनोपयोग पर्यायाला आपल्या चिंतनाला काय सांगितलं की हे आपलं स्वरूप पाहायचंय, ध्रुव स्वरूप पाहायचंय. आणि दुसरं विकल्पाच्या भूमिकेत दुसऱ्याला संबोधन करताना काय सांगितलं की मी तुम्हाला ते रत्न दाखवून जे अत्यंत भोगण्यायोग्य आहे, अनुभवण्यायोग्य आहे असं दाखवेल. केलं साधन विचारलं कशा रीतीने दाखवाल तुम्ही, है ना. मग काय सांगतात, अपनो स्वविभवेन आत्मनः स्वकीयम इति विभवेन. काय केलं, स्वकीयम अति स्वकीयम अति दोन्हीकडे फरक काय म्हणतो तुमच्यात काय असं ठीक आहे. लावा कसं आहे तर लावलं तर काय हरकत नाही. आत्म्यात्व स्वकीय, आत्म्यात्व म्हणजे काय स्वकीय आहे ना. आणि याच्या विभवाने, माझ्या पूर्ण वैभवाने म्हटलं तरी काय आहे ना, माझ्या पूर्ण वैभवाने म्हटलं तरी एकच, आणि इति वैभवाने म्हटलं तरी त्यात मागं दृष्टी एका बघत म्हणजे नंतर बघणार. मग माझ्या आत्म्याच्या वैभवाने दाखवेन आहे ना, मी माझ्या आत्म्याच्या वैभवाने दाखवेन. म्हणजे काय, मी माझ्या अनुभूतीच्या आधारावर दाखवेन, मी माझ्या अनुभूतीच्या बळाने दाखवेन. आणखी कसं दाखवेन तर आगम तर्क परमगुरु उपदेश स्वसंवेदन प्रत्यक्षेने, आत्म्याच्या वैभवाने दाखवेन किंवा आत्म्याच्या अनुभूतीच्या द्वारे दाखवेन. म्हणजे ती कशी उत्पन्न झाली, जशी अमृतचंद्र आचार्यांनी वर सांगितली त्याचं इथं थोडक्यात रूप सांगितलं आहे ना. आगमाच्या बळावर म्हणजे मी त्याचा आगमाचा अभ्यास केला. आगम भाषा काय सांगते, व्यवहार नाही काय सांगतो, आगमाच्या बळावर केलं, तर्काच्या बळावर केलं, गुरुच्या उपदेशाच्या बळावर दाखवलं. हे तर प्रथमता होतेच है ना. जेव्हा अनुभूतीत जाणार त्याच्या पूर्वी ही अवस्था येते की आगमाचा अभ्यास आला. आगमाचा अभ्यास आल्यावर तर्क, केवळ तर्क नाही है ना, तर्काबरोबर काय आलं, स्मृती, प्रतिविज्ञान, तर्क हे सगळेच आले, अनुमान आले. तर्क इथे सांगण्यामध्ये काय आहे, युक्तिशास्त्रानं, वर जे सांगितलं ना युक्तिशास्त्रानं, की जी गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे ती तर्काच्या दाखवेल. तर्क म्हणतो काय आपण, तर तर्कशास्त्र सांगत असताना काय ते झालं की प्रत्यभिज्ञान ही आलं, तर्कही आलं आणि अनुमान ज्ञानही आलं. मग याच्या बळाने आम्ही शोधून घेतलेलं आहे, पण ते ज्ञान काय झालं, परोक्ष साधन झालं. मग त्यानंतर काय केलं, मी स्वतः स्वसंवेदन प्रत्यक्षाने हे पाहिलेलं आहे. कसं केलेलं आहे, मी स्वतः अनुभवलेला आहे, प्रत्यक्ष रूपाने अनुभवलं आहे ना. स्वसंवेदन प्रत्यक्षाने दाखवेन म्हणजे कुंदाचार्य सुद्धा काय सांगतात, मी स्वानुभव प्रत्यक्ष घेतला आहे. अनुभव म्हणजेच काय, प्रत्यक्ष ज्ञान पर्याय. म्हणजे मी माझ्या अनुभवाच्या बळावर दाखवेन म्हणजेच काय, मी माझ्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या बळावर दाखवेन. जदी दायज्य यदि दर्शयेयम, जे है ना, जर दाखवेन तदा काय करा, पमानम स्वसंवेदन ज्ञानेन परीक्ष प्रमाणी कर्तव्यम भवद्भिः. मी तर असं केलंय, काय सांगितलं की मी तर आगमाचा अभ्यास केला, मी ते युक्तिशास्त्र वाचून पाहिले आणि मी त्या गुरूंच्या म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानीच्या आत्मज्ञानीच्या सानिध्यात तपासून पाहिले. आणखी त्यानंतर मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवलाय. मग मी स्वतः जसं केलेलं आहे तसं तुम्ही काय करा, स्वसंवेदन ज्ञानानं परीक्षा करा. मग स्वसंवेदन ज्ञान करा म्हणजेच काय, त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे उपदेश देत आहे, स्वतः ते आचार्य गुरुच आहेत. आणि मग एक काम दुसरं काय राहिलं, युक्तीने तुम्ही शोधायचं. मग युक्तीने शोधताना काय करायला पाहिजे, लक्षणे शिकणं आवश्यक आहे. परीक्षा करणार तर लक्षणाच्या द्वारे परीक्षा केली जाते ना. जसं डॉक्टर एखाद्या रोग्याचं निदान करतो म्हणजे काय, अनुमान करतो, डायग्नोसिस करतो. प्रथम अनुमान केलं नाही समजा त्यावेळेला काय
दृढता झाली तर म्हणतो लॅप्रोटॉमी करून बघतो, पोट फाडून पाहतो आणि निर्णय करू असं सांगितलं. मग तिथे प्रत्यक्ष तिथे पोट उघडून पाहिला आणि काय केला, निर्णय केला. असे त्यांनी केले की तर इथे काय सांगतात की युक्तीच्या द्वारे तुम्ही देखील हे करायचंच आहे, पण तेवढ्याने काम भागणार नाही. तुम्ही युक्तीच्या द्वारे जरी एखाद्यास निर्णय केला तर प्रत्यक्ष अनुभव केला नाही म्हणून प्रायोगिकलब्धीपर्यंत आला, सूक्ष्म इच्छा दृष्टी झाला, परंतु आत्मानुभूतीवाले झाला नाही म्हणून गाडी बाहेरच राहिली. कारण का प्रत्यक्ष ज्ञानामध्ये निर्मलता आहे ना, स्पष्टता आहे. परोक्ष ज्ञानामध्ये अस्पष्टता आहे. लक्षात घ्यायचे सगळं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष स्वानुभव करता तेव्हा तुमची खात्री पटते. आणि म्हणून त्या स्वानुभव ज्ञानाने साधन दिलेलं आहे. परीक्षा स्वतः स्वसंवेदन ज्ञानाने परीक्षा करून प्रमाणी कर्तव्य. तुम्ही प्रमाण करा, निश्चित करा, निर्णय करा, स्वीकार करा. कोणी भगवद्गीता आपण सर्वांनी, आपण सर्वांनी हे प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा जेव्हा एकाला कोणी म्हणेल की मी फक्त ऐकलं आहे आणि म्हणून माझी लगेच अनुभूती झाली, किंवा काही परीक्षा केली नाही, लक्षणे शिकलो नाही आणि मी अनुभूतीत गेलो, तर त्याला काही अर्थ नाही. जेव्हा आपण त्याची परीक्षा करू, कारण ती परीक्षा करावीच लागेल त्याला ती परीक्षा करायला लागेल. यथायोग्य युक्तीने, यथायोग्य सम्यक तत्वज्ञानाच्या आधारावर सम्यक प्रत्यविज्ञान, सम्यक तर्क, सम्यक अनुमान याच्याद्वारे तुम्हाला योग्य ते निर्णय करावे लागतील. पण तेवढा नाही तर प्रत्यक्ष अनुभव करून करा. का तर सांगितलं की प्रत्यक्षामध्ये निर्मलता जास्त आहे, परोक्षामध्ये निर्मलता कमी आहे. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की मी शास्त्र वाचन केलं आणि शास्त्रातल्या गाथा जर आठवल्या फक्त आणि मला अनुभव झाला असं म्हटलं तर ते मानत नाही. शास्त्रातले शब्द आठवले, शास्त्रातले मंत्र जाणले आणि मला ध्यान झालं, धर्मध्यान झालं, मी आत्मानंद घेतला, तर ते म्हणतात तू काय घेतलं. फक्त शास्त्रातले जे शब्द आहेत ते आठवलेस, गुरुनी सांगितलेले शब्द आठवलेस, त्यांनी हा एक मंत्र सांगितला, त्याचा मंत्राचा जाप केला म्हणून काही तुला आत्मानुभव झाला नाही. तू काही त्याची परीक्षा केली नाहीस, तू मिथ्या दृष्टी आहेस, बहिरात्मा आहेस, अज्ञानी आहेस. मग शब्द जरी तुला पाठ झाले आणि त्याच्यापुढे तू जर प्रत्यभिज्ञानाने जाणलं तर त्यापुढे तुला जायला पाहिजे, तर्काने जाण्याला पाहिजे आणि अनुमानाने निर्णय करायला पाहिजे. मग तिथपर्यंत जरी केलं ते करणारे योग सांगतो याला की फक्त प्रायोगिक लब्धीपर्यंत आला, कारण लब्धी झाली नाही. म्हणजे मिथ्यादृष्टीच्या मिथ्यादृष्टी आहे, म्हणजे सातीशय मिथ्यादृष्टी झाला, सूक्ष्म मिथ्यादृष्टी झाला, सूक्ष्म परसमयवाला झाला. निर्णय हा केला की मला हा स्वभावाचाच विचार केला पाहिजे, शुद्धोपयोगच केला पाहिजे, शुभ आणि अशुभ दोन्हीही हे आहे. इथपर्यंत निर्णय केला. माझ्याजवळ परिणामी भाव आहे, पण प्रत्यभिज्ञान तर्कानुमानाच्या द्वारे त्यांनी परिणामी भावाचा निर्णय केला. पण ते म्हणतात की तेवढ्याहून काम भागत नाही, प्रत्यक्ष करा. प्रवचनसारच्या 172 गाथेमध्ये आहे ना, जे वेगवेगळे अजून विभाजन करून दिले, अलिंग ग्रहणाचे वेगवेगळे भेद करून दाखवले. तर विशाळा भेदामध्ये सांगितलं, बोल म्हणे तर विशाळा भेद म्हणा. त्यात सांगितलं शुद्ध पर्याय असतं, परोक्ष ज्ञानाची पर्याय अशुद्ध आहे आणि प्रत्यक्ष ज्ञानाची पर्याय शुद्ध आहे, निर्मल आहे. त्यासाठी आहे काय ते झालंय की प्रत्यभिज्ञानाचा जो सामान्याचा विषय आहे त्याने काय होईल, प्रत्यभिज्ञानाने प्रतिविज्ञानाला म्हणतात परोक्ष ज्ञान. कारण ह आणि स्मृती याचं मिश्रण आहे प्रत्यभिज्ञानामध्ये, आणि प्रत्यक्ष ज्ञानामध्ये केवळ प्रत्यक्ष ज्ञान, केवळ ज्ञान असं नव्हे, एकटं आहे अशा दृष्टीने. मग या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही ही माहिती घेऊन प्रत्यक्ष जाणं. म्हणजे जेव्हा जेव्हा आत्मानुभव करणारा जीव असेल त्याच्याबरोबर इतक्या गोष्टी झालेल्याच असतील. आगमाचा अभ्यास, तर्काचा द्वारे युक्तीने शोधणं, परमगुणोपदेशाचं सानिध्य असणं, मुमुक्षु सम्यज्ञानी जीवाचं अंतरंग अभिप्रायुक्त ग्रहण असणारच. इतक्या सगळ्या गोष्टी तेथे असतील आणि स्वसंवेदन प्रत्यक्ष केलेलं असेल तेव्हा त्याची खात्री पटली.
मग इतक्या जोरावर केल्यामुळे जिनागमात कुठेही पूर्व आणि अपर कथनामध्ये भेदभाव दिसून येत नाही, चुकी दिसून येत नाही, नाना मतं दिसून येत नाहीत. एक सुसूत्रपणा दिसून येतो. म्हणून की इथे जेव्हा आपण आपल्याला मोक्ष मार्गस्थ व्हायचा आहे, आपल्याला आनंद भोगायचा आहे, मग तो जर भोगायचा असेल तर आपण हे सगळं केलंच पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि जे काही करीत आहे तेव्हा काय म्हणतात, दाखवायला कटिबद्ध आहेत, पण चुकीचं यदि च्युतः भवामी, जर माझ्याकडून काही चूक झाली, छलम न घेतवं तरी छलम न ग्राह्यं दुर्जनवती. मग माझ्याकडून सांगता सांगता जर काही स्खलन झालं, चूक झाली, तर दुर्जनाप्रमाणे ते ग्रहण करू नका. महत्वाचा गाभा तो ग्रहण करा. जसं गाईच आहे ना, स्तन आहे, मग तिथे बसणारा जो गोचीड आहे ना, डास आहे, तो रक्त पितो आणि ज्ञानीजन त्यातलं काय करतो, दूध घेतो आणि तो ग्रहण करतो. ज्ञानीजन आहेत ते दूध ग्रहण करतात, ते काही गहन ग्रहण करीत नाही. महत्वाच्या गोष्टी आहेत. तसे ते आचार्य म्हणतात की जर तुम्ही समजदार आहात तर तुमच्याकडून हीच कृती होईल. कोणती कृती होईल, की सज्जनपणाने बघा. सज्जनपणाने वागतो, सहजच वागतो. त्याचे भाव काय आहेत, माझं स्वतःचे कल्याण हो. शिष्य जो आहे त्याचे एकच भाव आहेत की आपलं जीवन आता आपल्याला आनंदी जगायचं आहे, आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्या नाही. काय दुसरे काय करतात त्याच्याशी काहीही संबंध नाही. इथे जी सारखी सारखी भीती वाटते लोकांना की ही निश्चयाची माहिती ऐकून घेऊन तुम्ही ध्रुवदृष्टीने शुद्ध बुद्ध म्हणून सांगणार आणि शुद्ध बुद्ध म्हणून सांगितल्यानंतर आम्ही सगळे शुद्ध बुद्ध आहोत असं चिंतन करतील आणि पर्याय दृष्टीने ते स्वतःला शुद्ध बुद्ध मानतील आणि स्वैराचार्य होतील. पण जेव्हा नैविवक्षेने सांगितलं जात आहे, स्पष्टीकरण केलं जात आहे, तेव्हा ते खोटं राहण्याचा काय प्रसंग आहे. आणि दुसरा काय समजला की न समजला हे आमचं प्रयोजन नाही. आपल्याला जर एका दृष्टीने बरोबर आहे की आपण आता ध्रुवदृष्टीने सिद्ध आहोत, पर्याय दृष्टीने आपल्याजवळ जी काही अशुद्धता ती आहे आणि ध्रुवदृष्टीचे चिंतन करूनच आमच्या पर्यायातील घाण काढून टाकायची आहे. आणि जो आम्ही जास्तीत जास्त त्या ध्रुवदृष्टीचे चिंतन करू, प्रतीती करू, तर आमच्याजवळ शुद्धता बुद्धिंगत होऊन एक दिवशी पूर्ण शुद्ध पर्याय दृष्टीने होणार. म्हणजे ही सगळी विवक्षा आम्ही जाणलेली आहे आणि आपण स्वतः स्वैराचार्य होणार नाही हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आपण स्वैराचार्य होत नाही, बस हे काम झालं. जग स्वैराचारी झाले तेव्हा जग स्वैराचारी झालं नाही याच्याशी आमचा काही एक गाभा नाही, भाग नाही. तर नाना जीव आहेत, नाना प्रकार आहेत, नाना मतीचे नाना विचाराचे लोक आहेत. कोणाला जर यातील खरा गाभा टाकायचाच नसेल आणि स्वैराचारी होणार असेल तर तो स्वैराचारी होतो म्हणून मी स्वैराचारी बनलं पाहिजे असा कुठे नियम आहे का, नाही. दुकान व्यवहार करताना काय आपण करतो, व्यवसाय करताना की हा व्यवसाय करून मी व्यवस्थित सचोटीने व्यवस्थित व्यापार केला, योग्य निर्णय घेतले तर पैसे मिळतात मला. नाही त्यांनी तो धंदा केला है ना, त्यांनी तो धंदा केला आणि नीट धंदा केला नाही म्हणून त्याचं नुकसान आली, म्हणून काही धंदा सोडून दिला का आपण, सरळ सांगतो. किंवा त्यांनी व्यवस्थित केलं नाही, त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती करून घेतली नाही, व्यवस्थित योग्य वागला नाही. दुकान घातलंय, गाई म्हशी आहेत, शिरले, ज्वारी सगळे खाऊन गेले है ना, दुकान घातलंय पण सगळे असंच देऊन टाकले आहे म्हणून त्याचं दुकानातला माल संपून गेला आणि नुकसान आली. म्हणून काय आपण जर व्यवस्थित वागत असू, व्यवस्थित संरक्षण, व्यवस्थित देण घेण करीत असू है ना, देण्या घेण्याची क्रिया करीत असू तर काही होत नाही, तसं नुकसान येत नाही. मग तसे त्याचे जर आम्ही यथायोग्य रीतीने मार्ग अवलंबन केला, हा मार्ग व्यवस्थित अवलंबन केला तर आम्हाला फायदा झालाच. आत्ता आमच्या जीवनाला आत्ता आनंद होतो.
आणि भावी जीवनात आम्हालाही आनंदी जीवन झालं. अहो, आदिनाथाने स्वतःसाठी निर्णय केला, त्यांचं जीवन आनंदी झालं ना. पण मरीचीने तेव्हा निर्णय केला नाही त्यावेळेला, मग आदिनाथांचं काय बिघडलं मला सांगा. काय हा त्यांचा नातू होता म्हणून यांना मोक्षाला जायला काय अडवणूक झाली? काही तशी अडवणूक झाली नाही. किंवा भरताचा हा पुत्र होता, हा तत्वज्ञानाचा मरीची जो आहे तो तत्वज्ञानाचा निर्णय बरोबर करीत नाही म्हणून काही भरताच्या मोक्षाला जाण्याचं थांबलं काय? काहीच थांबलं नाही. मग येथे आपण जर आपल्यासाठी स्वतःसाठी निर्णय केला तर आपल्यासाठी आपला आनंद मिळाला आणि आपला मार्ग मोकळा झाला. नाही, आमचे आई वडील काय करतील, काय करतील ते करतील, त्यांच्या आमच्याजवळ ठिकाण आहे, आमचं त्यांचं ठिकाण आहे. भाऊ बहीण काय करतील, लोक काय करतील, गावातले सगळे लोक भ्रष्ट होऊन चालले, मग मी काय करेन, मग मी त्यांच्या कळपात भ्रष्ट होऊन जाईन वगैरे, हे सगळं चुकीचं आहे. स्वयंपाकशास्त्रात आहे, तिला पोळी करून खाता आली नाही म्हणून आपल्याला पोळी करून खाता येत असेल तर का खायला कोणी बंदी केली तुम्हाला? काही बंदी केली नाही. तिला व्यवस्थित केक करता आला नाही म्हणून तुम्हाला जर व्यवस्थित केक करून खाता येतो तर बंदी केली काही कोणी? शुद्ध भोजन घ्यायला कुठे बंदी आहे? काहीच बंदी नाही. तसं येथे शुद्धदेहाची कथन ऐकून कोणी जर एखाद्या वेळेस पैराचारी झाला असेल, त्यांनी छलकपट करून विचित्र रीतीने जीवन घालवलं असेल, है ना, कुठेतरी ज्या शब्दांचे जिथे शब्दांचे अर्थ बरोबर घ्यायचे होते तेथे बरोबर घेतले नाही आणि विरुद्ध मार्गाने जर स्वैराचारी वागला तर आपण त्याला काही करायचं काय कारण नाही. किंवा येथे शब्दांचे यथायोग्य अर्थ घेऊन यथायोग्य निर्णय करायला पाहिजे. म्हणजे दृष्टीने वाचण्याऐवजी पर्याय दृष्टीने हा समयसार वाचला त्याने आणि तो विख्यात्मिक राहिला. आपण तसं केलं पाहिजे असा कुठे निर्णय आहे? काही नाही, असं कृष्णावर अवलंबून नाही. जर असं असते की मातेचा निर्णय मुलाच्या अंगी जर भिनत असता तर काय, मुलगा जर मोक्षगामी असेल तर माताही मोक्षगामी बनायला पाहिजे त्याच भावात. पण असं होत नाही. पाहत नाही आपण, पाहतो माता पिता धार्मिक आहेत, पूजा भक्ती करतात, तत्वज्ञान शिकतात, पण मुलं एखाद्या वेळेस काही ऐकत नाहीत, विरुद्ध असतात. म्हणून काय त्यांचं जीवन चुकीत झालं काय माता पित्यांचं? काहीच नाही. किंवा माता पिता विरुद्ध मार्गाने चालले, मुलगा सम्यक मार्गाने चालला असेल तरी काही बाधारित नाही. ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. येथे ते सांगतात की बाबांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारे येथे छल ग्रहण करू नका. कारण शब्द आहे, पुष्कळ वेळेला द्रव्याधिक नाही शब्द येईल, पुष्कळ वेळेला निश्चय नाही शब्द येईल. मग कधी कधी निश्चययाचा अर्थ काय असेल, परमपरिणामी भाव स्वरूपाकडे वर्णन केलं असेल. कधी निश्चययाचा अर्थ काय असेल, परवेदापासून भिन्न दाखवताना आपली स्वतःची पर्याय जी आहे तिचा मी करता आहे, भोगता आहे असं सांगितलं जाईल. मग तो वास्तविक काय, पर्यायात्मक निश्चय नाही आहे, द्रव्यात्मक निश्चय नाही नव्हे. पण निश्चय नाही असे शब्द येईल. कारण कुंदकुंदाने फार शब्द वापरले नाहीत. निश्चय नाही म्हणून सांगितलं त्याने एकदम. इथे सांगितलं निश्चय नाहीचं अवलंबन करतो तो समदृष्टी होतो, है ना. आणि एकदा काय सांगितलं, निश्चय नाही आणि मी याचा करताय सांगितलं. माझ्या भावनांचा मी करताय. म्हणजे जो जीव जो भाव करतो, जो पर्याय रूपाने परिणत होतो त्या पर्यायाचा करता. अशुद्ध पर्याय केली तर अशुद्ध पर्यायाचा, शुभ पर्याय केली शुभ पर्यायाचा, अशुभ पर्याय केली अशुभ पर्यायाचा, शुद्ध पर्याय केली शुद्ध परिणतीचा करता. पण जेव्हा त्यांना सांगायचं आहे की विषय जेव्हा अनुभूतीचा निवडायला सांगायचा आहे तेव्हा कशाचाच करता नाही कशाचाच भोगता नाही याचं वाचायचं. म्हणजे कर्ता कर्माधिकार वाचताना त्या ठिकाणी अकर्ता भावाचं वर्णन करायचं. कर्तृत्व भाव दाखवून हे सांगितलं की तुमचं परिणमन हे त्याचं परिणमन, त्याचा तू करतायस. पण पुढे दाखवताना काय दाखवलंय, मुख्यतः पहिल्याच गाथेत 2 दाखवलंय की तुमचा ध्रुव स्वभाव करताय आणि अभोगताय. त्याचं जर चिंतन केलं तर पर्याय शुद्ध पर्याय प्रगट होते आणि शुद्ध पर्यायाचे करते होते. म्हणजे अकर्ता भाव दाखवायचा, अभोक्ता भाव दाखवायचा. मग तेथे जर छल ग्रहण करून सांगितलं की सांख्याने अकर्ता मानलं
आणि सांख्य स्वैराचारी बनले किंवा निश्चयाभासी जीवाने स्वतःला अकर्ता मानलं आणि इकडे तर स्वैराचारी झाले. त्यांची चूक काय झाली? निश्चय ज्ञाने जसं अकर्ता मानलं तसं निश्चय ज्ञाने अभोक्ता मानायला पाहिजे, ती चूक झाली सांख्यांची. निश्चयाभासी जीवांची काय झाली? इथे चूक झाली की ते काय म्हणतात निश्चय निर्णय तर करता, परंतु निश्चय निर्णय ही पराचा भोगता. है ना, निश्चय निर्णय पराचा भोगता. आणि तुम्ही जर भोगाचा त्याग केला तर पाप केला असं सांगतात. है ना, म्हणजे चूक झाली. वस्तुविज्ञानापुढे कुठे निर्णय आहे? चुकीचा नाही, अपूर्ण निर्णय केला. तिथे निर्णय निश्चय निर्णय तू आपल्याही परिणामाचा करता नाही आणि लोकांच्याही परिणामाचा करता नाही. मग निश्चय निर्णय तू आपल्याही परिणामाचा भोगता नाही आणि लोकांच्या परिणामाचा भोगता नाही. म्हणजे अभोक्ता, या ध्रुवाला म्हणतात अकर्ता अभोक्ता. आणि हा अनुभूतीचा विषय आहे. तेव्हा परिणामात परिणती झाली शुद्ध. तर ते म्हणतात की ज्या ठिकाणी ज्या नयाचं जसं ग्रहण केलं आहे तसं यथायोग्य भावार्थ रूप समजा आणि छद ग्रहण करू नका. कुठेतरी काहीतरी गोंधळ घालू नका, सावधानता राखा म्हणतात. मग कोणी म्हणतं की आम्हाला कसं जमणार, आमच्याजवळ बुद्धी किती थोडीशी आहे, आम्हाला जास्त समजत नाही. तर ते सांगतात की बाबांनो, तुझ्या जवळ संधी पंचेंद्रिय अशी अवस्था प्रगट झालेली आहे. बाहेरच्या गोष्टी जाणण्यामध्ये जर तुझ्यामध्ये प्रगल्भता आहे तर येथेही तुझ्याजवळ जाणण्याची तेवढी बुद्धी जर वापरली, पर्यायगत अभिव्यक्त झालेली बुद्धी जर वापरली तर तुला आता यथायोग्य निर्णय होऊ शकतो. परीक्षा करता येते, परीक्षा करता येत नाही, हे जे तुझं काही म्हणणं आहे ते चूक आहे. पुष्कळ लोक असं म्हणतात की आम्हाला परीक्षा करायला जमायचं नाही, कसं काय करणार आम्ही परीक्षा, कोण परीक्षा करणार. आम्ही तर सांगितलं ते काय नाही, शीतलबाईंनी निर्णय केला की आम्ही आपलं त्याच्याबरोबर जायचं. शीतलबाईंनी निर्णय केला की ध्रुव आहे एवढा निर्णय केला, आम्ही आपल्या शीतलबाईच्या मागे जायचं. असं कोणी म्हणेल बाबूबाईंनी निर्णय केला, आम्ही बाबूबाईच्या मागे जायचं. अरे शीतलबाईंनी निर्णय शीतलबाईसाठी झाला, बाबूबाईचा निर्णय बाबूबाईसाठी झाला, आपला निर्णय आपण आपल्यासाठी करायचा. लोकांनी निर्णय करून काही होत नाही, कारण आपलं चित्त शांत होत नाही. सगळी प्रक्रिया आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. तेव्हा याच्यासाठी त्याने अगदी प्रेरणा जी दिलेली आहे की तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि परीक्षा करून निर्णय करा. केवळ कुंदकुंदान निर्णय केला आम्ही कुंदकुंदांच्या मागे जाणार तर काहीही होत नाही. अमृतचंद्राचार्य निर्णय केला आम्ही त्यांच्या मागे जाणार तर काही होत नाही. देशनाचार्य निर्णय केला आम्ही त्यांच्या मागे जाणार काही होत नाही. योगेंद्र देवा निर्णय केला तर आम्ही त्यांच्या मागे जाणार तर काही निर्णय होत नाही. आपला निर्णय आता आपल्याला करावा लागेल. जरी येथून आपण समजा शुभभाव करून स्वर्गात गेलो, येथे आता निर्णय केला नाही आणि स्वर्गात जाऊन असा एक निर्णय करायचा ठरले की मी आता समोशरणात जाईन आणि निर्णय करेन. कारण समोशरणात केवली भगवान असणार. केवलीचं मत तर विचार काही चुकीचे नसतात. इथले इथे आमचे छद्मस्थांचे काही विचारांना लाठीमार होईल, पण केवलींच्यात काही लाठीमार नाही आणि केवलींचा निर्णय अगदी स्पष्ट असणार. तेव्हा समोशरणात जाऊन मी निर्णय ते सांगतील तसं आपलं हो म्हणून आपलं ग्रहण करणं माझं काम होऊन जाईल. तर तेथेही सांगितलेलं आहे पुढे देशनाचार्याने की बाबांनो, तुम्ही केवलींची दिव्य ध्वनी जरी ऐकली तर तिथं सांगितलंय ध्वनित्वा गच्छन्ति. दिव्य ध्वनी ना ध्वनित्वा गच्छन्ति, दिव्य ध्वनी जरी सांगत जातात. म्हणजे रस्त्यावरचा जसा एखादा काय ते काय वाजवत जातो की हा ढोल हलगी वाजवत ते सांगत असतं तिथे दमडी दमडी हा है की नाही. तसं काय
हे अशुद्ध आत्म्याची दंडी पिटवून जातात म्हणा की जरा साधेच उपाय किंवा काय करा मला जरा डोकंच कमी आहे थोडं. ते ना सांगतच जातात म्हणतात मग त्याच्यातला निर्णय तुम्ही काय करायचा आहे ते तुम्ही ठरवायचा. अहो त्यांनी सांगितलं तुम्ही नळाची पाणीपट्टी भरली नसेल तर बा सगळ्यांनी ऑफिसमध्ये इतकी मुदत दिली त्याच्यात असं ते नाही तर नळ बंद केली जातील. आपण पाणीपट्टी भरली किंवा पाणीपट्टी भरली नाही नळाची की आपलं बिल वगैरे पाहून निर्णय करायचा आहे की नाही. जर आपण भरलेले नसेल तर उगीच ऑफिसमध्ये सगळ्यांना बोलावलंय म्हटलं म्हणून आपलं उगीच ऑफिसमध्ये जाऊन गर्दी करायची असं करीत नाही. आपण निर्णय जर करतो तसं केवलीने जरी या ध्रुवाची दौंडी पिटवली किंवा कुंदकुंदाने दौंडी पिटवली तर चाललंच की दौंडी पिटवायची ती बडबडायची नाही. सांगितलंय स्वतःसाठी चिंतन आणि दुसऱ्याला भव्यानं सहजच प्रकाशन असं लिहिलंय. मुनींचा विहार असा आहे प्रवचन सारमध्ये दिलेला आहे आचार्यांनी चरणायोग चुलेकेत. सहजच अशी क्रिया घडते म्हणजे मुद्दामची क्रिया नसते सहज अशी क्रिया घडते. जसं कुंदकुंदाने स्वतःसाठी क्रिया केली सहजच आपल्यासाठी ही दौंडी उपयोगी पडली. पत्रक जाहिराती अमृतचंद्राचार्यांचं लिखाण देशनाचार्यांचं लिखाण आपलं उपयोगी पडलं. पण येथे निर्णय जो करायचा आहे तो आपल्या आपण निर्णय करायचा की काय करायचं आपण आणि काय करू नये आपण. मग यथायोग्य निर्णय करणं आपली जबाबदारी आहे आणि आपण निर्णय केला नाही